हे गाइज, वेलकम बॅक टू आवर मोरीज किचन. सो 2 दिवस तर आम्ही काय पोस्ट केलेलं नाही आहे, कारण का रक्षाबंधनची गडबड, सगळे पाहुणे घरात. सो त्यामुळे खूप गडबड झाली होती. सो आम्ही काही शूट नाही करू शकलो आहे. सो आज आम्ही खास तुमच्यासाठी 2 प्रकारच्या भाज्या पोस्ट करणार आहोत. सो तुम्ही आता बघू शकता आपण कोणत्या प्रकारच्या भाज्या बनवतात. चला तर मग भाजलेलं वांगं बनवण्यासाठी मी घेतलेले ते भाजलेलं वांगं, कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मसाल्याचा डबा, तेल आणि मीठ. सर्वप्रथम वांगं आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी त्या वांग्याला तेल लावणार आहे. तेल लावून घेतल्यानंतर आपण एका साईडला गॅस चालू करून त्याच्यावर एक चाळणी ठेवणार आहोत. त्याच्यावर आपण ते वांगं छानपैकी भाजून घेणार आहोत. तर वांगं भाजतच आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ते आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल, कढीपत्ता, लसूण आणि जिरं. ते छानपैकी आपण ब्राऊन करून घेणार आहोत. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदाही मस्त ब्राऊन होईपर्यंत आपण ते कढईमध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर भाजलेलं वांगं थोडं थंड झाल्यानंतर त्याच्या आपण साली सोलून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी किती फटाफट त्याच्या साली सोलत आहे. थोडंसं थंड करायचं जेणेकरून त्या साली पटापट आपल्याला सोलता येतात. त्याच्याप्रकारे आपलं इथे वांगंही सोलून होतच आलेलं आहे. त्यानंतर कढईकडे लक्ष दिल्यानंतर बघू शकता तुम्ही की कांदा आपला पोळलेला आहे. त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केला आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर नेहमीप्रमाणे मीठ टाकत आहे, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो हे छानपैकी नरम होईल, मऊ असं होईल, शिजायला पटकन मदत होते. त्याचप्रमाणे एका साईडला आपलं तुम्ही बघू शकता वांगी इथे छानपैकी सोलून झालेली आहेत. तर आपण चमच्याच्या सहाय्याने त्या वांग्याचं क्रश करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छानपैकी असं त्यातून वाफही सुटत आहे, म्हणजेच अजूनही वांगं गरम आहे आतमध्ये. तर त्यामुळे ते चमच्याच्या सहाय्यानेच मस्तपैकी मॅश होऊ शकतं. त्यानंतर एका साईडला कांदा टोमॅटो फोडलेला आहे. त्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत. आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर तेही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा लाल मसाला टाकलेला आहे. तुम्हाला जेवढं तिखट लागेल त्यानुसार टाकू शकता. तेही मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे मॅश केलेलं वांगं होतं भाजलेलं, ते आपण त्या कढईच्या टोपामध्ये टाकून घेणार आहोत. छानपैकी अशा आपण सगळ्या बाजूने जे काय लागलं असेल ते टाकून द्यायचं आहे. त्यानंतर तेही आपण मस्तपैकी मिक्स करणार आहोत, जेणेकरून जे कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये ते जे मसाले आहेत ते त्या वांग्याला छानपैकी लागले पाहिजे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीरचा स्वाद चांगलाच येतो, त्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं झटपट असं भाजलेल्या वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.